श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याला लागून असलेल्या दरीत रानडुकराने गावठी बॉम्ब खाल्ल्याने त्याचे तोंड फुटून त्याच्या जागीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता घडली आहे। या ठिकाणी शिकाऱ्याकडून आणखी गावठी बॉम्ब टाकून ठेवलेले असल्याच्या शक्यतेने भाविकांसोबत दुर्घटना घडू शकते। या चिंतेने व्यापारासह उपस्थित भाविकात घबराटीचे वातावरण पसरले असून जंगल आणि मंदिर परिसरात असलेल्या भाविकांसोबत मरकटीला करणाऱ्या वानरांच्या हाती हे बॉम्ब पडून मोठी दुर्घटना होण्याआधी वन विभाग आणि पोलिसांनी येथील परिसरात असलेले गावठी बॉम्ब शोधून निकामी काढावे, अन्यथा एखाद्या भाविकांचा पाय पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या ठिकाणी तात्काळ शोध मोहीम राबवावी अशी मागणी व्यापाऱ्यांसह भाविकांतून होत आहे। माहूर गडावरील सर्वच मंदिरे जंगलात स्थित आहेत, त्यामुळे येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रोही, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे या सर्व प्रकारचे प्राणी येथे आढळतात। श्री रेणुका देवी मंदिराच्या चारी बाजूंनी खोल दरी असून येथे मोठ्या प्रमाणात रानडुकरे फिरत असतात, परंतु या रानडुकरांकडून अद्यापपर्यंत तरी कुठल्याही भाविकांना इजा पोहोचविण्यात आलेली नाही। परंतु 26 डिसेंबर रोजी सकाळी श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दरीत मुरुमाची भर टाकून पार्किंगसाठी जागा बनविण्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळेस अन्य प्राणी भाविकांनी खाद्यपदार्थ टाकलेले खाण्यासाठी येत असतात। असेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी रानडुक्कर आले असताना त्याच्या तोंडात गावठी बॉम्ब फुटला। स्फोटाचा आवाज मोठ्या प्रमाणात आल्याने व्यापाऱ्यांसह भाविकांनी या ठिकाणी धाव घेत या घटनेचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकत घातपाताची शक्यता व्यक्त केल्याने उपस्थित व्यापाऱ्यांसह भाविकांत भीतीचे वातावरण पसरले आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।